नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 3 फेब्रुवारीच्या भागामध्ये मित्रांनो, आजच्या भागात जीवा हरलेला आहे खरा, पण पार्थने परत या दोन्ही जोड्या एकत्र आणण्याचा विडा उचललेला आहे आणि तो मित्रांनो नंदिनीपर्यंत सुद्धा जाऊन पोहोचलेला आहे आणि त्याने नंदिनीला जाऊन सांगितलेलं आहे की ऐन फेब्रुवारीत त्यांच्या प्रेमाची दिवाळी लखलखत आहे नंदिनी, आणि आता आपण सुद्धा आपल्या अंधारातून बाहेर येऊयात. आणि तेव्हा नंदिनीसुद्धा थोडीशी कन्व्हिन्स झालेली आहे. तर मित्रांनो, चला आपण आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूया. आता नंदिनी इथे म्हणत असते की मला काहीसुद्धा आठवत नाही आहे. तर जीवा म्हणतो, नाही आहे ना आठवत तुला, नाही आहे ना, इथे ना शहाण्यांच्या जगामध्ये वेड्या प्रेमाला जागा नाही आणि मी ना आता येतो, सॉरी मी ना आता जातो, असं म्हणून तो मित्रांनो आता तिथून निघूनच जाऊ लागतो. आणि तेव्हा तो आपले कपडे वगैरे काढत असतो आणि तेव्हा गुड्डू त्याला अडवायचा प्रयत्न करत असतो. आणि इकडे शारदाच्या डोळ्यामधून तर पाणी येत असतं आणि नंदिनीसुद्धा खूप रडत असते, पण धनंजय मात्र मित्रांनो हसत असतो. तर आता गुड्डू जीवाला थांबवायचा खूप प्रयत्न करत असतो, पण जीवा त्या रिक्षामध्ये सगळे काही कपडे भरत असतो आणि त्याची बॅग वगैरे सगळं काही भरत असतो. आणि त्यानंतर त्या रिक्षावरचं नंदिनीचं नाव वगैरे पुसून टाकतो आणि नंदिनी एकसारखी त्याच्याकडेच बघत असते. आणि तिला आता तो क्षणसुद्धा आठवतो ज्यावेळेस पहिल्यांदा रिक्षा घेऊन जीवा तिथे आलेला असतो आणि ते सगळे काही क्षण नंदिनीच्या डोळ्यासमोरून जात असतात. आणि त्यानंतर आता जीवा जेव्हा रिक्षामध्ये बसतो तर आदल्या दिवशी रात्री नंदिनीने त्या काचेवरती रिक्षाच्या हार्ट काढलेलं असतं आणि त्याच्यावरती नंदिनी लव्स जीवा असं लिहिलेलं असतं, ते त्याला दिसतं. आणि तेव्हा नंदिनी बरोबर त्याच्या समोरच उभी असते आणि इतक्यातच मित्रांनो आता जीवाचं प्रतिबिंब जे काही असतं ते नंदिनीच्या मागे येऊन उभं राहतं आणि जीवाला ते तिथूनच सांगत असतं, नाही जाऊ नकोस, असं करू नकोस. पण जीवा आता रडत रडत रागाने खाली उतरतो आणि जे नंदिनीने हार्ट काढलेलं असतं ते आपल्या हाताने पुसून टाकतो मित्रांनो. आणि त्याला त्या गोष्टीचा खूप त्रास होत असतो. आणि आता जीवा रागारागात परत जाऊन दुःखामध्ये रिक्षात बसतो आणि रिक्षा चालू करतो आणि तिथून आता तो मित्रांनो निघून जातो. आणि नंदिनी त्या रिक्षाकडे बघतच राहते आणि त्या रिक्षाच्या मागे डार्लिंग लिहिलेलं असतं ते बघते आणि तिला खूप त्रास होत असतो आणि ती रडत रडत आता खाली गुडघ्यांच्या वरती बसते. पण जीवा मात्र मित्रांनो तिथून निघून जातो आणि नंदिनीसुद्धा आतून पूर्ण तुटून गेलेली असते. आणि तेव्हा आता शारदा लगेचच तिला सावरायसाठी तिथे येते, पण धनंजय मात्र हसतच असतो मित्रांनो, कारण त्याच्या मनासारखं झालेलं असतं. आणि आता शारदा नंदिनीजवळ गेल्यानंतर नंदिनी रडत रडत आता शारदाला मिठी मारते, पण जीवा मात्र आता काही मागे फिरत नाही आणि तो आता तिथून निघून जातो. तर इकडे आता देशमुखांच्या घरामध्ये सर्वजण असे छान एन्जॉय करत असतात. म्हणजे मानिनीने असं जीवा आता नंदिनीला घेऊन येणार म्हटल्यानंतर छान असा भेद केलेला असतो आणि सगळेजण आता छान एन्जॉय करायच्या मूडमध्ये असतात. आणि पार्थ तर आता वरच्या दिशेने डोळे लावून बसलेला असतो आणि विक्रमचं लक्ष बरोबर आता पार्थकडे जातं आणि मानिनीचं लक्षसुद्धा जातं. तर तेव्हा विक्रम आता मानिनीला इशारा करतो आणि ते दोघे आता पार्थकडे बघत असतात. आणि विक्रम आता म्हणतो पार्थला, अरे पार्थ बाळ, काय तुझी मान वगैरे दुखते का? नाही, सारखंसं मान वळून वळून मागे बघतोयस म्हणून विचारलं, असं म्हटल्यानंतर मानिनी सुद्धा हसत असते. तर पार्थ म्हणतो, नाही ते काही काय आपलं, काल रात्री ना उशिरापर्यंत काव्या अभ्यास करत होत्या, अजून उठल्या असतील, ब्रेकफास्ट राहून जायचा त्यांचा, असं तो सांगत असतो. तर तेव्हा इकडे रम्याला थोडासा त्रास होत असतो आणि आता विक्रम म्हणतो, ओ हो पाहिलंस का मानिनी, देशमुखांना बायकोची किती काळजी असते बघ. तर मानिनी सुद्धा म्हणते, हो असायलाच हवी. तर पार्थ परत आता वरच्या दिशेने बघतो, इतक्यात आता मित्रांनो काव्या खाली येऊ लागते आणि ती आपले केस वगैरे पुसत येत असते. तर पार्थ आता तिच्याकडे एकसारखाच बघत राहतो आणि तो एकदम रोमॅन्टिक मूडमध्ये गेलेला असतो. आणि काव्यासुद्धा तिथेच थांबते आणि पार्थ तिच्याकडे बघत असलेला बघून ती सुद्धा आता त्याच्याकडे एकसारखी बघू लागते. आणि ज्यावेळेस आता रम्या काव्याकडे बघते आणि परत ती पार्थकडे बघते आणि तिला त्रास होऊ लागतो. तर आता काव्या खाली येते आणि विक्रमजवळ जाऊन उभी राहते आणि म्हणते गुड मॉर्निंग. तर तेव्हा सर्वजण तिला आता गुड मॉर्निंग करतात. तर विक्रम आता रम्याकडे बघतो आणि तिला म्हणतो, अगं रम्या, काय झालं, तू आज तुझ्या जागेवर नाही बसलीस? तरी मी म्हणतोय आज वसुताई आज बेचैन काय एवढी, आणि उठ बरं, जा तुझ्या जागेवरती बस, असं म्हटल्यानंतर रम्या हो म्हणते आणि उठते तिथून.
तर वसूसुद्धा तिला म्हणत असते, ये उठ बरं, माझ्या शेजारी येऊन बस. तर रम्या आता उठते आणि वसूच्या शेजारी बसते. तर आता विक्रम लगेचच काव्याला म्हणतो, बस बस, तुझ्या जागेवरती बस. म्हणजे विक्रम आता बरोबर काव्याला तिची जागा रिकामी करून देतो. तर काव्यासुद्धा आता लगेचच आपल्या जागेवरती बसते आणि मुद्दामूनच केस आपले पार्थच्या दिशेने झटकते. तर तेव्हा पार्थला त्या गोष्टीचं वेगळंच फिलिंग होतं आणि तो अजून जास्त रोमॅन्टिक होतो आणि आपले डोळे वगैरे बंद करतो. तर तेव्हा काव्या त्याच्याकडे बघते आणि आता हे सगळं बघत असताना परत रम्याला त्रास होऊ लागतो आणि आता हे दोघेसुद्धा पार्थ आणि काव्या एकमेकांच्या नजरेत हरवून जातात. तर विक्रम आता परत थोडंसं खाकरतो आणि काव्या त्यांच्याकडे बघितल्यानंतर म्हणते, सॉरी सॉरी सॉरी, आणि पार्थला म्हणते, गुड मॉर्निंग देशमुख. तर पार्थसुद्धा तिला गुड मॉर्निंग करत असतो आणि इतक्यातच त्याचा फोन वाजू लागतो आणि तो फोन उचलतो आणि म्हणतो, काय जीवा आला? आणि असं त्यानं म्हटल्यानंतर सगळेजण आश्चर्याने धक्क्याने त्याच्याकडे बघू लागतात आणि सगळे खुश होतात. तर पार्थ फोन ठेवतो आणि सगळ्यांना सांगतो, वॉचमन दादांचा फोन आलेला होता, जीवा आलाय खाली. तर मानिनी म्हणते, अरे बापरे, मी तर औक्षणाचा ताट नाही तयार केला अजून. तर विक्रम तिला म्हणतो, अगं आवर लवकर. तर काव्य म्हणते, आई थांबा थांबा, मी आणते. आणि काव्य लगेचच धावत आतमध्ये जाते. तर विक्रमसुद्धा खुश होतो आणि म्हणतो, चला चला, मुलगा सुना येती घरा, तोची दिवाळी दसरा, असं म्हणून तो सुद्धा आता दरवाजाकडे धावत सुटतो आणि त्याच्या मागे मानिनी आणि पार्थसुद्धा जातात लगेच. पण या दोघी इथेच थांबलेले असतात. तर इतक्यातच आता जीवा दरवाजामध्ये येतो आणि मानिनी आणि पार्थ एकदम त्याच्याजवळ जातात. तर पार्थ जीवाच्या खांद्यावरती हात वगैरे ठेवतो आणि तो नंदिनीला शोधत असतो. तर विक्रम विचारतो, अरे काय झालं, नंदिनी येणार होती ना तुझ्याबरोबर? तर इकडे या दोघीसुद्धा आता मागे येऊन उभ्या राहतात. तर रम्या म्हणते वसूला, नंदिनी तर दिसत नाहीये. तर वसू म्हणते, हो ना, आणि कसली फालतू नाटकं करतायत ही सगळेजण, आणि हा तर असा भासवतोय की नंदिनी आलेलीच नाही आहे याच्याबरोबर, आणि नंतर मागून नंदिनी हळूच येईल. तर पार्थ म्हणतो जीवाला, अरे जीवा, आई बाबा तुला काहीतरी विचारतायत, नंदिनी कुठं आहेत? तर जीवा पार्थला म्हणतो, कोण नंदिनी? आणि असं त्यानं म्हटल्यानंतर आता सगळ्यांनाच धक्का बसतो आणि सगळे शांत होऊनच त्याच्याकडे बघू लागतात. आणि जीवा आता कोणाशी काही न बोलता रागारागात आतमध्ये निघून जातो आणि हे सगळेजण असं आरतीचं ताट वगैरे घेऊन तिथेच दारात उभे राहतात आणि यांना सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि यांना आता कळतं की नंदिनी जीवासोबत आलेली नाही आहे. तर त्यानंतर आता हे सर्वजण आतमध्ये येतात. तर पार्थ आता जीवाला विचारतो, जीवा आता तू काय बोललास? तर जीवा त्याला हळू आवाजात म्हणतो, राहूच दे रे, तूही तिच्यासारखाच आहेस, माहिती आहे मला. तर तेव्हा विक्रम आता जीवाच्या शेजारी बसतो आणि त्याला म्हणतो, अरे जीवा बाळा, शांत हो रे, शांत हो, कशासाठी एवढी चिडचिड करतोयस तू? काय झालं सांगशील का? असं तो 2-3 वेळा विचारतो. तर पार्थ सुद्धा आता त्याला विचारतो, अरे जीवा, तो इतके दिवस नंदिनीला कन्व्हिन्स करायसाठीच गेला होतास ना? तर जीवा सांगतो आता, हो गेलो होतो ना, काळीच कापून हातावरती घेऊन गेलो होतो, गुडघे टेकवले, मान झुकवली, नाक रगडलं, कपडे उतरवतात ना तसा इगो उतरवून पायाशी ठेवला. पण तुमच्या मनातल्या रागाला ना इतकी धार आहे की समोरच्याची हार झालीच पाहिजे, हो ना? तुम्ही समोरच्यावरती ना नकळत किती वार करताय हे तुमच्यासुद्धा लक्षात येत नाहीये. पण आम्ही तुमच्यासाठी घेतलेले एफर्ट्स तुमच्यापर्यंत का नाही पोचत, असं तो आता उभारूनच सगळे काही आरोप त्याच्यावरती करू लागतो. म्हणतो, आम्ही केलेली एक चूक तुम्हाला दिसते, पण त्यानंतर आम्ही घेतलेले 99 एफर्ट्स कुठे जातात, कमी पडतात का? तर मानिनी आता या दोघांच्या मध्ये पडते आणि म्हणते, म्हणजे जीवाला ती परत खाली बसवते. म्हणते, अरे जीवा शांत हो, बस तू इथे खाली बस. आणि त्याला शांतपणाने विचारते, नक्की काय झालंय, नीट सांगशील का तू शांतपणाने? मला सांग, नंदिनी कशी आहे? तर जीवाच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं आणि तो म्हणतो, ती मस्त आहे, मस्त. तर मानिनी विचारते, ती मस्त आहे तर मग तिला का नाही घेऊन आलास? तर जीवा सांगू लागतो, तिचे नियम, तिची डिग्निटी, तिची तत्व, तिचा हट्ट, या सगळ्याची कंपनी आहे तिला, माझी गरज नाही आता तिला. आणि 21 दिवसानंतर आता हेच सिद्ध झालेलं आहे की आम्ही तुमच्या प्रार्थनेत असतो, काळजीत असतो, मनात असतो, बाकी सगळ्यात असतो, फक्त ना आम्ही तुमच्या होकारात नसतो. आणि असं तो सगळं काही पार्थलाच बोलत असतो. आणि पार्थ आता थोडंसं आपली नजर वगैरे चोरू लागतो जीवापासून. आणि इकडे या दोघे हसत असतात, वसूसुद्धा हसत असते आणि रम्यासुद्धा हसत असते. तर जीवा पुढे म्हणतो, आमच्या आठवणीत ना तुमचं प्रेम टाचा घासून मरेल, पण आम्हाला माफ करायला ना 4 पावलं पुढं नाही येणार तुमचं प्रेम. हे असलं प्रेम ना तुमचं तुम्हाला लखलाभ. असं म्हणून तो पार्थच्या समोर हातच जोडतो
आणि आता रडत म्हणजे डोळ्यात पाणी घेऊन तिथून तो आता निघूनच जातो. आणि ते सगळं काही बघितल्यानंतर आता सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. पण पार्थला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं. त्याला धक्का बसलेला असतो आणि या दोघी मात्र खूप खुश झालेले असतात. तर पार्थ आता थोडंसं काव्याकडे बघू लागतो आणि इकडे आता जेव्हा आपल्या खोलीपर्यंत पोहोचतो आणि खोलीच्या दरवाजाच्या बाहेर उभा राहतो आणि थोडा वेळ दरवाजाच्या बाहेर उभा राहतो आणि आपले डोळे बंद करतो आणि त्यानंतर धाडस करून दरवाजा उघडतो. आणि ज्यावेळेस तो दरवाजा उघडतो तर तेव्हा त्याला खूप त्रास होत असतो. आणि नेमकं याच वेळेला इकडे नंदिनीसुद्धा त्यांच्या घरामधून वरती बाल्कनीत बाहेर येते आणि तिला भास होत असतो की जीवा अजून तिथेच आहे. आणि ती आता बाहेरच्या बाजूने बघू लागते आणि जीवाला शोधू लागते. आणि तेव्हा तिला तिथं जीवाने जेव्हा ते सॉरी म्हणून वगैरे लिहिलेलं असतं आणि तो रिक्षामधून तिकडून बाहेर आलेला असतो तो क्षण आठवतो. म्हणजे ते तसंच तिला तिथे दिसू लागतं. आणि जीवा तिच्याकडे बघून हसत असतो, इशारा करत असतो. ते सगळं काही तिला आठवत असतं आणि आता त्या गोष्टीचा तिला त्रास होऊन तिला खूप रडू येतं. आणि इकडे जीवा नेमकं याच वेळेला खोलीमध्ये आलेला असतो आणि त्याची इच्छा असते की नंदिनीला सोबतच घेऊन या खोलीमध्ये येणार. पण तसं काही झालेलं नसतं म्हणून त्याला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं. आणि त्याने सांगितल्याप्रमाणे सगळ्या वस्तू जिथल्या तिथे ज्या त्या जागेच असतात. आशाताईने कुठल्याही गोष्टी हलवलेल्या नसतात. आणि आता जीवाचं लक्ष नंदिनीच्या त्या फोटोकडं जातं आणि त्याच्या डोळ्यामध्ये तर पाणी असतंच मित्रांनो. आणि इकडे सुद्धा नंदिनी रडतच असते आणि त्यावेळेस आता ती आपल्या हाताकडे लक्ष देते आणि त्याच्यावरती तिने जीवांदिनी लिहिलेलं असतं ते ती बघू लागते. आणि तेव्हा ती परत रडू लागते. आणि तेव्हा आता तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस जीवा तिला म्हणालेला असतो की तुझा डावा हात चेक कर, मग ना तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. त्यावेळेस नंदिनीने तो हात बघितलेला असतो आणि तेव्हा तिच्या लक्षात येतं की तिनेच रात्री नशेमध्ये जीवांदिनी लिहिलेलं असतं. आणि ती आता परत जोराने रडू लागते. आणि इकडे आता जीवा खोलीमध्ये असतो तर त्या दोघांनी मिळून बेडवरती ती बॉर्डर तयार केलेली असते त्याच्याकडं त्याचं लक्ष जातं. आणि त्यानंतर आरशावरती स्माइली काढलेली असते लिपस्टिकने, तिकडे सुद्धा त्याचं लक्ष जातं. आणि तो आता आरशाच्या दिशेने थोडासा सरकतो आणि परत जीवा आता मागे फिरतो आणि इकडे तिकडे बघू लागतो. आणि तो खूप अस्वस्थ असतो, त्याला खूप त्रास होत असतो. आणि इकडे नंदिनी आता म्हणजे आपल्या हातावरचं जे जीवांदिनी लिहिलेलं असतं ते बघते आणि त्यानंतर आपल्या त्याच हातामध्ये घड्याळ जे असतं त्यांचं ट्विन वॉच जे असतं त्याच्याकडं बघते. आणि इकडं सुद्धा जेव्हा नेमकं त्याच वेळेला ते घड्याळ बघतो आणि नंदिनीसुद्धा इकडं ते घड्याळ बघून खूप रडू लागते. आणि जीवाला सुद्धा त्या गोष्टीचा खूप त्रास होत असतो आणि तो सुद्धा ते बटन दाबता दाबता थांबतो आणि इकडे नंदिनीसुद्धा ते बटन दाबता दाबता थांबते. आणि मित्रांनो या दोघांना इकडे खूप त्रास होत असतो. आणि इकडे पार्थ आता काव्यासोबत बोलू लागतो, म्हणतो नंदिनीने गैरसमज करून घ्यायला नको होता. तर काव्या म्हणते अच्छा असं आहे का, गैरसमज फक्त नंदिनी ताईने करून घेतलाय का. तर पार्थ म्हणतो आपण एक काम करूयात, म्हणजे काव्याच्या प्रश्नाचं उत्तर तो देत नाही, म्हणतो आपण एक काम करूयात, आपण फोन करूयात नंदिनीला. तर काव्या म्हणते ठीक आहे करा मग. तर पार्थ म्हणतो नाही नाही आपण दोघं एकत्र करूयात, आपण दोघे एकत्र असू ना तर त्या लवकर कन्व्हिन्स होतील. तर काव्या म्हणते का आपण दोघं एकत्र असल्यानंतर मॅजिक होतो याच्यावरती विश्वास बसलाय का तुमचा. तर पार्थ म्हणतो काहीच बोलत नाही, म्हणतो नाही नाही आपण अगोदर नंदिनीला फोन करूयात चला लवकर. असं म्हणून तो आपल्या खोलीमध्ये जातो आणि तेव्हा काव्या मात्र जात असताना अचानकच उंबऱ्यावरती थांबते. आणि तेव्हा पार्थ मागे वळून तिच्याकडे बघतो आणि तिला म्हणतो या ना आत तुम्ही. तर काव्या तशीच तिथे उंबऱ्यावरती थांबलेली असते. आणि तेव्हा आता पार्थला तो क्षण आठवतो ज्यावेळेस काव्या म्हणालेली असते हवं तर ना मी तुमच्याबरोबर तुमच्या रूममध्ये नाही राहणार, काहीच हरकत नाही, गेस्ट रूममध्ये राहीन. आणि आता पार्थला कळतं की काव्या तिथे का थांबलेली असते ते. आणि आता इकडे जीवा अजूनसुद्धा खोलीमध्ये बसलेला असतो आणि त्याचं लक्ष त्या स्माइलीकडेच असतं. आणि आता त्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस धनंजय त्याच्यावरती ओरडत असतो, म्हणत असतो तुझं 21 दिवसांचं व्रत जिंकण्यासाठी तू तिला दारू पाजलीस ना, स्वतःचा अहंकार जिंकवण्यासाठी तू या थराला गेलास. आणि असं सगळं काही त्याला आठवत असताना तो समोरच असलेल्या खुर्चीला जोराची लाथ मारतो आणि तेव्हाच ते कुठून कोणास ठाऊक ते चाक येऊन त्याच्या पायाजवळ पडतं जे रम्याच्या बॅगचं असतं. आणि तेव्हा त्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस त्याला ते चाक फार्म हाऊसवरती सापडलेलं असतं आणि तो म्हणत असतो ते चाक हातामध्ये घेऊन कदाचित मांजरीमुळे हे चाक घरंगळत खाली आलं असेल. आणि तेव्हाच त्याचा फोन वाजतो
आणि तो फोन बघतो आणि तेव्हा ते चाक जे असतं ते ड्रॉवरमध्ये ठेवून देतो आणि त्यानंतर तो आपले डोळे वगैरे पुसतो आणि मित्रांनो त्याच्या फोनवरती गुड्डूचा फोन आलेला असतो आणि तो आता फोन उचलतो गुड्डूचा आणि त्याला म्हणतो, हां बोल गुड्डू. तर तेव्हा इकडून आता गुड्डू बोलू लागतो, म्हणतो, अरे जीवा भैया, अरे ई का बात हो गई, तुम्ही तुमच्या गुड्डूला सोडून गेले आणि हमसे बात भी नाही किए. तर तेव्हा जीवा म्हणतो, सॉरी, निघताना तुला बायसुद्धा नाही करता आला रे, मी ना जरा वेगळ्याच झोनमध्ये होतो अरे. तर गुड्डू म्हणतो, नाही नाही अरे जीवा भैया, तुम्ही बाय नाही केलं त्याचं वाईट नाही वाटत आहे मला, लेकिन जीवा भैया तुम्ही नंदिनी भाऊजीला सोडून गेलात, उसके लिए जिया टूट रहा है हमारा, तुम्ही परत या जीवा भैया आणि ये वारवा ना हम तुमच्यासाठी टेंट वा बांधेन. तर जीवा म्हणतो, अरे टेंट काय, तू माझ्यासाठी महाल जरी बांधलास ना तर तिथं राहणाऱ्या मुलीला माझ्यावरती विश्वासच नाही आहे आणि तीच म्हणते की नात्यात प्रेम जरी कमी असलं ना तरी सुद्धा चालेल, पण विश्वास 100% हवा. आणि आता या दोघांचं बोलणं असं इकडे चालू असतं तर इकडे आता पार्थने नंदिनीला फोन लावलेला असतो आणि तो नंदिनीला विचारतो, नंदिनी खरंच तुमचा जीवावरती विश्वास नाही आहे का? तर तेव्हा नंदिनी त्याच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही आणि ती म्हणते, जीवा घरी पोचले ना व्यवस्थित? तर काव्या आता ओरडू लागते, म्हणते, तुला काय फरक पडतो गं ताई, त्याने तो आला काय नाही आला काय? तर नंदिनी म्हणते, हे बघ काव्या, तू काहीही बोलू नकोस. तर काव्या म्हणते, मी काहीच बोलत नाही आहे ताई, पण आज एक गोष्ट मला कळालेली आहे, तुम्हाला काळजी करता येते, अंतर राखून प्रेमसुद्धा करता येतं, समोरच्यावर आणि अगदी समोरच्यावर तर सुद्धा ताबा ठेवता येतो, पण विश्वास ठेवता येत नाही. आणि पार्थला सुद्धा म्हणते, हो ना पार्थ, बरोबर आहे ना? तर पार्थ आता विचारतो, नंदिनी तुम्हाला खरंच असं वाटतं का की जीवाने दारू पाजून तुम्हाला बोलतं केलं? तर तेव्हा नंदिनी सांगू लागते, ती म्हणते, माहिती नाही, म्हणजे जीवा मला स्वतःच म्हणाले की नंदिनी तू मान्य कर की मी जिंकलेलो आहे आणि बाबा पण मला म्हणाले की जीवाने तो जिंकावा म्हणून हे सगळं काही केलेलं आहे, म्हणजे माझ्या मनात जे काही आहे ना ते माझ्या ओठावरती कदाचित आलं नसतं, म्हणून मग त्यांनी हे दारू वगैरे असं काही केलं, असं ती सांगत असताना आता या दोघांना सुद्धा धक्का बसतो. तर इकडे जीवा आता गुड्डूला सांगत असतो, दारू प्यालेल्या माणसाची थोड्या वेळाने नंतर का होईना नशा उतरते, पण अविश्वासाची धुंदी चढलेला माणूस त्याच नशेत राहतो. आणि अरे आता ना मला कोणाचीही नशा उतरवायची नाहीये, उलट ना मीच शुद्धीवरती आलेलो आहे, मला जाग आलेली आहे, मला ना कळून चुकलेलं आहे की जे होणार आहे ना ते कोणीसुद्धा टाळू शकणार नाही. तर गुड्डू आता थोडंसं घाबरतो आणि म्हणतो, जीवा भैया ये क्या क्या बोल रहे हो आप, काय होणार आहे? तर जीवा सांगतो, अरे हेच की आमच्या डिवोर्सचा 6वा महिना आहे, हा महिना संपला की सगळं काही संपलं. तर गुड्डू आता रडूच लागतो आणि म्हणतो, हे माता, हे जीवा भैया, अरे क्या बोलत आहे तुम्ही? तुम्हाला माहिती आहे ना ही सगळी पब्लिक जी आहे ती तुम्हाला लव करून पाहते आणि तुमच्या आणि नंदिनी भाऊजीच्या एक होण्याकडे आमच्या सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. जीवा भैया तुम्ही हार नका मानू, पिंकी कसम तुम्ही हार नका मानू जीवा भैया. तर जीवा आता त्याला काही उत्तर देत नाही, म्हणतो, काळजी घे, तुला मिस करेन मी, 21 दिवस नंदिनी नाही पण तू मला साथ दिलीस, देव करो तुझा आणि पिंकीचं भांडण लवकरच मिटो, गुड बाय. असं म्हणून तो आता फोन ठेवूनच देतो, पण गुड्डू त्याला थांबवायचा प्रयत्न करत असतो. तर इकडे आता नंदिनी म्हणते, जाऊ देत ना, आपण नको या सगळ्या विषयावरती बोलायला. आणि पार्थला म्हणते, पार्थ, जीवा आता तिथे आहेत तर प्लीज तुम्ही त्यांची काळजी घ्या, त्यांना जे काही आवडतं ते खायला घाला, त्यांच्यासोबत राहा. असं ती बोलत असते तर काव्या त्याच्या हातामधून म्हणजे पार्थच्या हातामधून फोन काढून घेते आणि कटच करून टाकते, कारण नंदिनीचा खूप राग आलेला असतो तिला. तर पार्थ म्हणतो, काव्या हो असं का केलं तुम्ही, त्या बोलत होत्या. तर काव्या म्हणते, आता ना ताईचं बोलणं ना माझ्या कानात नाही तर डोक्यात जायला लागलेलं आहे, हे नको झालेलं आहे, हे उगाचच ना काळजीचं कुंपण नको झालेलं आहे. आता एकदाच काय आहे तो निर्णय घ्या आणि तुकडा पाडा ना याचा, आता ना रोजचं मरण नकोसं वाटायला लागलेलं आहे, आता एकदाच काय आहे ना ते मरण येऊ देत. असं म्हणून त्याच्या हातामध्ये ती फोन ठेवते आणि दरवाजामधूनच ती परत निघून जाते आणि ती सुद्धा इकडे पार्थच्या खोलीत आतमध्ये आलेलीच नसते मित्रांनो. आणि आजचा भाग इथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, काव्या आता जीवाला समजावून सांगत असते, म्हणजे ती त्याच्या हातावरती हात ठेवून त्याला समजावून सांगत असते, त्याला म्हणत असते, शांत हो रे जीवा, आपलं जे काही आहे ना ते आपल्याला मिळणारच. आणि तेव्हा जीवा अजूनसुद्धा रडत असतो आणि नेमकं त्याच वेळेला आता पार्थ मागून येऊन ते सगळं काही बघत असतो आणि तेव्हा काव्या परत त्याच्या खांद्यावरती हात ठेवत असते आणि म्हणत असते, विश्वास ठेव जीवा, कारण विश्वास ठेवायला आपल्या पार्टनर्सनीच आपल्याला शिकवलेलं आहे
आणि पार्थ ते सगळं काही बघत असतो आणि त्याला आता सगळं काही समजलेलं असतं. आणि त्यानंतर तो चक्क आता मित्रांनो नंदिनीकडे जातो आणि नंदिनीला तो म्हणतो, ऐन फेब्रुवारीत आपल्या नात्यांची दिवाळी लखलखते नंदिनी. आपण सुद्धा मनाच्या अंधारातून बाहेर पडूयात नंदिनी. असं तो सर्व काही नंदिनीला सांगून परत तो आपापल्या पार्टनर्सकडे जायची तिला रिक्वेस्ट करत असतो. आणि बघूयात मित्रांनो आता नंदिनी तयार होते का नाही. आणि आजच्या पुरतं एवढंच. भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.